कशी वाटली मूवी तुम्हाला? अरे मस्त एकदम झकास. आणि रितेश देशमुखची ऍक्टिंग कशी वाटली तुम्हाला? अरे छान होते एकदम. 10 पैकी जर पॉईंट सांगितले तर किती द्याल तुम्ही? अरे 10 पैकी 10. पैसे वसूल आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. जर तुम्हाला ह्याच्याला रेटिंग द्यायची असेल 10 पैकी रितेश देशमुखच्या ऍक्टिंगला तर किती द्याल? 12-10 पैकी. म्हणजे एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स आहे तो खूप चांगला आहे. कशी वाटली मूवी तुम्हाला? खूप छान. काय म्हणायचं मूवी बद्दल? कशी होती मूवी? छान होते. एकदम मस्त. एकंदरीत जनतेचा जो हा रिस्पॉन्स आहे तो चांगला आहे या मूवी बद्दल. आपण अजून बघूया की लोकांचं काय म्हणणं आहे. मूवी बघितली का? कशी वाटली? आणि रितेश देशमुखची ऍक्टिंग कशी होती? नाही मस्त आहे. सर्वात जास्त कोणता भाग तुम्हाला आवडला? सगळ्यात जास्त मला ते मोहिते देशमुखचं सगळं पार्ट आवडलं मला. एखादा भाग या मूवी मधला तुम्हाला आवडलेला असेल? सगळ्यात छान असं मला वाटलं की जो लास्टला जो शाहरुख आपला सलमान खान आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांवर जीवा महालेचं तुम्ही म्हणताय, म्हणजे होता जीवा म्हणून वाचला शिवाय. पण एकंदरीत आपण बघतो की जेवढी प्रेक्षकांची गर्दी ही हिंदी पिक्चरांसाठी असते तेवढी गर्दी आपल्याला मराठी मूवीसाठी दिसत नाही. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही आहे, खूप आहे, छान आहे, ती खूप आहे, खूप गर्दी आणि आज 10 दिवस झाले, खूप चांगला चालला. म्हणजे एकत्रित रिस्पॉन्स चांगला आहे. बघितली का मूवी? बघितली का तुम्ही? Yes, yes. कशी वाटली? सो गुड. 10 आउट ऑफ किती तुम्ही द्याल पॉईंट? 10 आउट ऑफ 8. सर्वात जास्त आवडलेला भाग हा कोणता होता या मूवी मधला? अफजल खानला फाडला तेच. ओके, तो तुम्हाला आवडला आहे. ओके, कशी होती काका मूवी? कशी वाटली तुम्हाला? व्हेरी गुड. आणि ही आपली ही जी संस्कृती आहे, मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्यासाठी? एक नंबर आम्ही सगळी मुलं घेऊन आलो. पण हिंदी पिक्चरांना जेवढी गर्दी असते तेवढी मराठी प्रेक्षक नसतात. मराठीला कसं असतं, हल्ली इंग्लिशचं वातावरण चालू आहे ना सगळीकडे. मुलगा लहान असला का त्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकतात, म्हणजे त्याला कसं सगळं इंग्लिशचं सगळं लागतं. म्हणून आपल्या मराठीचं काहीतरी एकदम एकदम नाविन्यासारखं आहे. सर्वात आवडलेला भाग कोणता होता त्याच्यात? त्याचा कोथोडा फाडला तो, म्हणजे तो अगदी तुमच्या अंगावर काटा आणणारा सगळं भाग. अंगाला कट्टा. पाहिली का मूवी? हो मस्त आहे, दुसऱ्यांदा बघायला आलो या. हा, कशी वाटली? एकदम मस्त आहे आणि डायरेक्शन ॲक्टिंग सगळी भारी आहे आणि इतिहास बघायला मिळतो ते आवडलं. असं काय आवडलं की तू दुसऱ्यांदा परत बघायला आलाय मूवी? म्हणजे त्याच्यात जी गाणी वापरली आहेत, अजय अतुलची गाणी म्हणा आणि त्यासोबत शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर बघायला मिळतोय, मला आवडलं. म्हणजे ह्या मूवीतून युवकांना काय संदेश मिळतोय का? हां, त्यांनी जे आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला बघायला मिळतात या पिक्चर थ्रू, तर ते युवकांसाठी चांगलं आहे. आणि ह्यामध्ये अभिषेक बच्चन किंवा सलमान खान सारख्या मोठ्या ॲक्टरांचा जो कॅमिओ आहे, शॉर्ट रोल आहे, तो कसा काय होता? तो मला मस्त वाटला. सलमान खानची कॅमिओ तर एकदम भारी आहे. आणि जर रितेश देशमुखच्या कास्टिंगला जर तुला रेटिंग द्यायची असेल 10 पैकी तर किती पॉईंट देशील? 10 आउट ऑफ 10. म्हणजे अगदी रोल सूट करणार असं तुझं म्हणणं आहे? हो, बस मस्त आहे. त्या व्यतिरिक्त कोणी आपलं मराठी एखादा दिग्दर्शक एखादा ॲक्टर किंवा असा आहे का जो शिवाजी महाराजांच्या भूमिकेला खूप छानपणे असं पार पाडू शकतो रितेश देशमुखपेक्षाही जास्त? चिन्मय मांडलेकर आहेत किंवा जे तानाजीमध्ये जे होते शिवाजी महाराजांचा रोल होता. मूवीचं दिग्दर्शन कसं होतं त्या आमच्या मीडियातर्फे तू त्यांच्यापर्यंत काय पोचू इच्छितो आहे का? हां, म्हणजे रितेश देशमुख यांचं डायरेक्शन मला आवडलं आणि त्यांचे पिक्चर मला आवडतातच, पण हा मला जास्त आवडला. एकंदरीत तुम्ही बघितलं की इथे हे जे प्रेक्षक आहेत ते 2 वेळा मूवी बघायला आलेत, म्हणजे एकंदरीत माहोल जो आहे तो खूप छान आहे आणि मूवीला बोईसरमध्ये देखील खूप चांगला असा रिस्पॉन्स भेटत आहे. धन्यवाद.